जालन्यामध्ये एका माणसानं ऑपरेशन मध्ये एक सरळ लाठचार्ज केलं, आमच्या गरीब लोकांवर बायाला मारलं, हे मारलं, तुमच्या गाड्या आम्हाला मारणं, आमच्या वावरात पाणी ते आमच्या मक्का वाढवलं इथे. हे बरं हे सगळ्या मक्का वाळल्या आहे का बाल चारा रताळे हो काय रे कुत्र्या हो. शिंदे झाला इकडे हेलिकॉप्टर येतो, मुंबईला येतो, पुण्याला जातो, तो सांगू तुला काच का. आमच्या गरीब मराठा आरक्षण तो लगेच लागत नाही रे, कोण देत नाही रे आरक्षण रे कुत्र्या हो. सगळ्या लोकांना आरक्षण, आम्हाला कोण नाही रे मराठीच्या पोराला. आम्ही नाही तर बैल वळा करा असे कुत्र्या हो. हा मी 12 पाचशे हे बा आज बैल वळ मोडतोय त्या मायला तुमच्या. का उपटत घ्या उपटून आपले का उपटतो आपलं तू शिंद्या. तुला शाद्याला त्या कुत्र्या भोकाच्या पण जाऊ दे, त्या बायाला मारलं तिथं कुत्र्या भोकाच्या जालन्यातल्या त्या सराटे गावावर कोणतं गाव आहे ते, तिथं मारलं तो बायाला मारला. हा काय बदल मारतो ते लोकायला रे तू. आरक्षण त्यानं नको देऊ पण मारू नको ना. गोळ्या मारूला इंग्रजाच्या काळातला मधले गोळ्या मारू तू. युग तिकडं तू येवर मालकापूरला तो ठोकतो धरून जाणी हराम गोरा शिंद्या तू. तुला बोलाच तू जाऊ दे पण आता तुला ताकद आहे ना तर हे बाय तुला सारखे शिरुडे मला असते ना तुला गोळ्या घालायच्या गोळ्या. हराम गोरा मराठी माणसंच पाय ना आरक्षण आहे का. ते लोक मोरल तिथं जालन्यामध्ये आंदोलन चालू आहे ना आता नगदी की कळ उपटू तू. मर लोकांच पाहतो काही काय चालू आहे काय नाही. हराम गोरा म्हणजे रेकॉर्डिंग करतो फोनवर बोलतो. जाईन तिथं शरद पवार साहेब गेले, उद्धव साहेब गेले, आमचे सगळे गेले लोक तिथं. तू जातो का त्या लोकाला गोळ्या लागल्या त्या बायाला मारला गेले काय पाहतो काही काय पोरं खेळाय तू. येतो मालकापूरला तू दाखवतो. येतो का मालकापूरला शेंगा खायला. हे म्हणा आमच्या मक्का वळवला आराम खोरा इथं तू चुकला जाईल करू नाही काय उपटत घे मग उपटून काय करशील तू तर मला तर मारून टाकशील. तुला किती पोलीसवाले 4 रुपये सुटू आहे तुझ्याकडे. ये मालकापूरला हे मग आपल्याला 2 बैल हे बाय मग बैल पाहिलं त्या गांडी शिंग घातलं तर मग गांडीतून गोवाडीन तो या हे मग मला बैल खेळलं पहिलं. ये मग आपल्या वावरात त्या मायला तो आपण हराम खोरा तू कसं करू राहिली नाही. ती जालन्यामध्ये भांडणं चालले हराम खोरा. तुला मी आता शिंदे साहेब म्हणतो आता तू शिंद्या म्हणतो का उपटतो मग आपले उपट कुत्र्या. लोक इथं मोरले आराम खोरा आमचे का तिथं निस जालन्यामध्ये आंदोलन काढ आमच्या मराठा आरक्षण करतात त्या लोकांना लाठचार्ज करायला लावला आराम खोरा तो. हा गृहमंत्री कोण रे त्या बापान पालते कधी 2 उपमुख्यमंत्री. जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाला तेव्हा एकच मुख्यमंत्री एक बी होता उपमुख्यमंत्री अजितदादा घेतला. आता पुन्हा देवेंद्र फडणवीस घेतला. अजून घेण्या एखादा केळ्या काय उपट तुम आपलं उपट मिरच्या काय करशील तू. मला अटक करशील मला मारून टाकशील. अरे मी याबा मराठा समा करता मारायला तयार आहे. यापाय आमच्या जालन्यातल्या लोकांना ज्या मारलं ना त्याच्याकरता मी जीव देईन. यापा पण रताळ्या त्या गांडीत बायला शिंग घाललं मी माहिती आहे का तुला. याबा मावलं बैल पाहिलं का आणि शिंग पाहिलं कसं गांडी मग आपलं बायला शिंग पाहिलं का. रताळ्या गांडीच्या आमच्या लोकांना लाठीचार्ज करायला लावता आराम खोरा त्या बापाचा माल आहे का. आमचा एक जर मराठा जर चेतला ना तर पाय तू 2024 मी पाय रे बाबा तू शिंद्या. तो एक बी आमदार येणार नाही. देवेंद्र फडणवीस सांगतो तो एक बी खासदार येणार नाही. इलेक्शन जाऊ चुलीत पण आमच्या मराठी लोकांना मारू नको म्हणलं. अपा गरीब माणसाला मारू नको. त्या बायानं काय केलं तर तो त्या बायाला मारला गोळ्या झडरला. पुन्हा पत्रकार परिषद घेतली म्हणतो की मी आश्रू सोड्या हे सोडतो सोडणार का सोड्या आणि ते गोळ्या कुठून आणणार तिथं मग हराम खोरा.
राजीनामा दे पटकन, राजीनामा दे. काय उपटच घे उपटून मपले.